काय सूचना दिली त्या प्रश्नामध्ये ती बारकाईने जर आपण पाहिली, वाचली, तर हा प्रश्न अगदी सहज सोपा आपल्याला सोडवता येतो. फक्त काळजी एवढी घ्यायची की प्रश्न पूर्ण वाचायचा, त्या प्रश्नामध्ये जी सूचना दिलेली आहे त्याच्यावर विचार करायचा आणि विचार केला की त्याच्यावर साधी दिल्या पद्धतीने एक क्रिया केली की सहज सहज आपल्याला प्रश्न सुटतो. तर हा घटक समजून घेत असताना आपल्याला काही पूर्व माहिती आपल्याला असावी लागते. म्हणजे आपल्याला साधारणतः मूळ संख्या कशाला म्हणतात, विषम संख्या कशाला म्हणतात, सम संख्या कशाला म्हणतात, बेरीज, वजाबाकी, या ज्या गणितीय क्रिया असतात, या क्रिया आपल्याला समजल्या की तो प्रश्न सहजासहजी आपल्याला समजतो. चला, आपल्याकडं वही असेलच, प्रश्न लिहून घ्यायचा. लिहून घेतल्यानंतर त्याच्यावर लिहिता लिहिताच विचार करायचा आणि सहज तो प्रश्न आपल्याला सुटेल. तर आपण पहिल्या प्रश्नाकडे वळत आहोत. पेन वही बरोबर असू द्या आणि आपल्याला ही संख्यामाला जी आहे ती आपल्याला लिहून घ्यायची आहे. 3, 5, 4, 3, 2, 3, 4, 5, 7, 2, 3, 4, 6, 3, 9, 2, 3, 5. ही पूर्ण संख्यामाला आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. काय सूचना दिली असते, आपल्याला काय आकलन करायचं असतं? तर प्रश्न पहा, या अंकमालिकेत तीन हा अंक किती वेळा आला आहे? अरे, एक 5 वेळा, 2 6 वेळा, 3 7 वेळा, 4 8 वेळा. हा प्रश्न आहे आणि हा एकदम सोपा प्रश्न आपण सुरुवातीला घेतलेला आहे. प्रश्न वाचा. ही अंकमाला आहे. या अंकमालिकेत 3 हा अंक किती वेळा आला? एवढ्याच घटकावर जर विचार केला, 3 हा अंक किती वेळा आला आहे हे साधारण. तर चुकू न देता एकदम प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न असेल तर त्याला 3 पहा, 1 इथं 5 आहे, 4 2 3 4 5 6 2 इथे एक रेष मारा, 3 आला. पुन्हा इथे एक रेष मारा, 3 आला. इथे एक रेष मारा, 3. मोज 1 2 3 4 5 आणि 6. आणि मग पर्याय पहा, तर पर्यायामध्ये आपल्याला हा पर्याय क्रमांक 2 6 वेळा असं दिसतंय. म्हणून आपल्याला जी वर्तुळ दिलेली असतात उत्तर पत्रिकेमध्ये
त्याचं बरोबर हे 2 नंबरचं जे वर्तुळ आहे ते आपण गोल केलं पाहिजे. म्हणजे पूर्ण गोल करा, त्यामध्ये ठेवू नका. अशा पद्धतीने ते पूर्ण गोल करणं हे महत्वाचं असतं. हा एक सोपा प्रश्न झाला. सुरुवात तुम्हाला सोप्या प्रश्नाने केलेली आहे. पण हळू-हळू या अवघड प्रश्नांकडे जाऊ. ठीक आहे. दुसरा प्रश्न लिहा. 2 अंक मारल्या 5, 7, 9, 2, 6, 0, 0, 3, 9, 4, 8, 4, 6, 7, 2 आणि 8 असे अंकमाला आपल्या वहीमध्ये तयार करून घ्या. त्याच्यावर प्रश्न आहे, या अंकमालेत लगतच्या दोन संख्यांची बेरीज बारा आहे. अशा किती जोड्या आहेत? अशा किती जोड्या आहेत? पर्याय 2, 3, तिसरा पर्याय 4, पाचवा पर्याय, चौथा पर्याय 5. ही सूचना पूर्णपणे वाचून घ्यायची. या अंकमालेत लगतच्या दोन संख्यांची बेरीज ती काय असेल दिली असेल ती 12 आहे. लगतच्या जवळजवळच्या. आता ह्याच्यात काय अडचण येते किंवा काय आपल्याकडून होऊ शकतं, चुकतो आपण कुठं, तर लगत 5, 7 आणि विद्यार्थी किंवा आपण 9, 2, 6, 0, 3, 9 अशा जोड्या, ह्या जोड्या तयार करत चालतो आणि ही आपली या प्रश्नामध्ये होणारी चूक असते आणि त्यामुळं आपलं उत्तर हे चुकण्याची दाट शक्यता असते. लगतच्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे 5, 7 आणि 7 आणि 9 सुद्धा लगत आहे. म्हणून काय करायचं, आपण बेरीज करीत असताना ही संख्या, पहिली संख्या दुसरी संख्या यांची बेरीज, दोन संख्यांची बेरीज आपण केली की पुढच्या वेळेस 7 आणि 9 ची बेरीज करायची, 9 आणि 2 ची नाही. तर आपण इथे बेरीज करू 5 आणि 7. याची बेरीज किती होणार आहे?
तर ती 12. आपल्या नियमात हे बसतंय 12. आणि मग 7 आणि 9 अशी बेरीज करा, तर ही बेरीज किती होणार आहे? तर 16 होणार आहे. मग आपण हे सोडून देणार आहोत. 7 आणि 9 इथपर्यंत आलो. 9 आणि 2 9 10 11 हे बसत नाही. 2 आणि 6 8 हे बसत. 6 0 हे बसणार नाही. पहा 0 3 हे बसणार नाही. मग 9 किंवा 9 10 11 12 इथे एक जोडी बसते. पहा त्याची बेरीज आहे 9 आणि 4 हे 13 होणार आहे. इथं बसणार नाही. आता इथं 4 आणि 8 किंवा 8 आणि 4 12 इथे एक बसणार. मग इकडं परत इथं बा इथं बदल होईल आपल्याला लगेच कळेल की हे दोन्ही घेतले की लगेच हे घ्यायचे. मग 8 आणि 4 इथं सुद्धा जोडी बसते. 8 आणि 4 12. मग 4 आणि 6 बसणार नाही. 6 आणि 4 10. पण इथं हे बसन 5 6 12 6 7 8 आणि हे 2 आणि 8 8 9 10. मग पहा आता आपण हे एकदम बारकाईने ही सूचना पाहायची आणि लगत या शब्दानुसार हे आपण सोड किती झाले 1 2 3 4 आणि 5. पर्याय पहा. पर्यायामध्ये आपल्याला इथे दिसते 5. मग आपण बरोबर चौथा पर्याय हा तुम्ही त्या ठिकाणी गोल केला पाहिजे. अशा पद्धतीने लगत या शब्दाने आपल्याला तो प्रश्न सहजासहजी सोडवता येतो. ते पहिल्या प्रश्नापेक्षा थोडं पुढे जाऊ. आता त्याच्यापेक्षा थोडं कठीण पुढचा प्रश्न आपण घेऊ. हा प्रश्न वहीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. चला पुढं तिसरा प्रश्न आपण पाहू. थोडा वेगळा प्रकार, थोडा अवघड करत करत जाऊ. तिसरा प्रश्न लिहायचा आहे आपल्याला. संख्या मला पुन्हा द्यायची 215 512 152 351 712 अशी संख्या मारायला. याच्यात काय करायचं, काय सूचना दिली ती पाहिजे. या संख्या आता प्रश्न आहे या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. पर्याय घ्या. 1 351 2 315 3 251 आणि 4 512
प्रश्न लिहा. ठीक आहे, पहा आता संख्या मला कोणती असू द्या, या संख्या चढत्या क्रमाने ही सूचना आहे, चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल अशी सूचना आपल्याला या संख्येमध्ये दिलेली. चढता क्रम आपल्याला सगळ्यात लहान संख्या अगोदर घेता आली पाहिजे, नंतर मोठी संख्या, हे सोपं आहे. सर्वात लहान संख्या आपल्याला कुठे दिसते, त्याच्यामध्ये 1 नंबर येते. त्याची किती आहे, 152. त्यानंतर पुढची त्याच्यापेक्षा मोठी 215. त्याच्यानंतर 351. पुढची आहे 512 आणि शेवटची आहे 712. हा पहा 1 2 3 5 7 यानुसार आपण चढता क्रम हा अशा पद्धतीने लावून द्या. पुढची सूचना, चढता क्रम लावलं मध्यभागी, याचा मध्यभाग ह्या दोन संख्या आणि हा त्याचा झाला मध्यभाग. काय उत्तर आलं आपलं, 351. बरोबर, 351 कुठे पर्याय दिसतो, नंबर 1. आणि मग बरोबर आपल्याला त्या पद्धतीने जी वर्तुळ दिलेली असतात, 4 वर्तुळ दिलेले असतात, त्यापैकी पहिलं वर्तुळ आपण असा चढत्या क्रमाचा साधा प्रश्न आपल्याला 2 मार्क सहज मिळवून देऊ शकतो. चला पुढचा भाग पाहून लिहून घ्या. ओके, चला आता थोडा वेगळा, त्याच्यापेक्षा थोडा वेगळा याच पद्धतीने प्रश्न, पुढचा प्रश्न घेऊ आपण. चौथा प्रश्न, संख्या मांडल्या 5 7 8 1 5 9 2 1 1. एक 5 6 1 7 5 1 3 4. संख्या मांडल्या. प्रश्न, या मालिकेत 5च्या आधी 5च्या
आधी लगत एक हा अंक किती वेळा प्रश्न लिहा आणि एक सूचना करा. या मालिकेत 5च्या आधी अगोदर लगत म्हणजे बरोबर चिकटून असं म्हणू आपण त्याला एक हा अंक किती वेळा आला आहे. मग काय करावं लागेल आपल्याला यामध्ये या अंक मालिकेमध्ये अगोदर 5 शोधावा लागेल. पण हा शब्द बारीक पाहिजे आधी त्याच्या अगोदर इथे जर लिहिलं असेल नंतर कारण सुरुवातीत या संख्या मालिकेची 5 ने झालेली आपल्याला दिसते 5 इथे 5 दिसतो. ही संख्या हा 5 घेता येईल का आपल्याला तर नाही घेता येणार. का नाही घेता येणार तर 5च्या आधी एक हा अंक त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून नाही घेता येणार. आपण तो सोडून देऊ इथे पण 5 अगोदर शोधून घेऊ. 1 2 आणि 3 बारकाईने पुन्हा पहा 1 2 आणि 3 हे 3 5 आहे तर त्याचे पर्याय राहिले आपल्याकडून पर्याय लिहून घ्या. 1 4 वेळा 2 1 वेळा 3 2 वेळा आणि 4 3 वेळा. काय केलं इथे एक 5 आहे सोडून दिला अगोदर असल्यामुळे 1 2 3 एक हा किती वेळा आलेला आहे लगत अगोदर तर आपण शोधले इथं 5 त्याच्या अगोदर पहा इथं आलेला आहे 1 झाली जोडी इथं आलेला आहे दुसरी जोडी झाली. ही घेता येईल का आपल्याला तर इथं 1 त्याच्या अगोदर आलेला आहे म्हणून हे आपल्याला घेता येणार नाही. मग आपलं उत्तर किती निघालं इथं 1 आणि 2 वेळा हा पर्याय 4 वेळा 1 वेळा इथे दिसतो आपल्याला 2 वेळा. इतका सोपा प्रश्न असतो फक्त ही सूचना त्यामध्ये फार महत्वाची असते. 2च मार्काला हा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतो. इथं एकतर अंक येतील किंवा अक्षर येतील म्हणजे एबीसीडी येत असते. या 2 पैकी एक प्रश्न आपल्याला 100% प्रश्नपत्रिकेमध्ये असतो. ही संख्यामाला एक प्रश्नासाठी त्या ठिकाणी असते. उत्तर आपलं आलं 2 वेळा. ठीक आहे 1 मिनिटात लिहून घ्या. ठीक आहे हो चला पुढचा प्रश्न थोडा वेगळा. 5वा प्रश्न संख्या मानल्या 3 5 8 9 6 1 7 6 2 4 आता प्रश्न या मालिकेत मूळ संख्या किती आहे. या मालिकेत मूळ संख्या
किती आहे? पर्याय 2, 4, 3 आणि 5. हे पर्याय 2, 4, 3 आणि 5. काय सूचना आहे? मूळ संख्या ही सूचना आहे आपल्याला. मूळ संख्या हे आपल्याला, ही संकल्पना आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, तेव्हा ही मालिका आपल्याला सुटेल. मूळ संख्या कशाला म्हणतात? तर हे अगोदर तुमचं गणितीय क्रियामध्ये झालेलं असतं. मूळ संख्या ही अशी असते की जेव्हा त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, अशी संख्या स्वतःला जातो किंवा त्याचे ती संख्या आणि एक हा त्याचं दोनच विभाजक त्या ठिकाणी असतात, त्या संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या. की तिला स्वतःला त्या संख्येला भाग जात असतो, दोनच त्याचे विभाजक पडतात, एक आणि ती संख्या. अशी संख्या म्हणजे ती मूळ संख्या असते. तेव्हा यामध्ये मूळ संख्या आपल्याला शोधायची आहे, तर आपण शोधत जाऊ. आता ही पहिली संख्येचा विचार करू, 3 ही संख्या आहे. 3 या संख्या पाढ्यामध्ये, त्या पाढ्यामध्ये ती एकटीच असते 3. जे दोनच म्हणजे 3 आणि 1 एवढेच दोन विभाजक होते. 3 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 5 ही सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे. पण 8 ही मूळ संख्या होईल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. का नाही? तर पहा, 2 च्या पाढ्यात सुद्धा 8 आहे, 4 च्या पाढ्यात आहे. याची 1 आणि ती संख्या असं विभाजक होऊ शकत नाही, म्हणून ती होणार नाही. ही होणार नाही. 9 नाही होणार. त्यानंतर 6 ही संख्या होईल का मूळ संख्या? तर त्याचं उत्तर आहे नाही. मग आता प्रश्न आपल्याला इथे येतो बा, 1 ही संख्या आहे, ती संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. हे एक लक्षात ठेवा. एक जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा हा एक ही मूळ संख्या नसते आणि संयुक्त संख्या नसते. त्याच्यानंतर 7 ही मूळ संख्या आहे, 7. त्याच्यानंतर 6 नाही, 2 ही मूळ संख्या आहे, 4 नाही. किती सापडले आपल्याला? 1, 2, 3 आणि 4. मूळ संख्या या संकल्पनेवर ही संख्या मालिका अवलंबून आहे. म्हणजे विषम संख्या, सम संख्या अशी पण असते, पुढे लगत काय याच्यावर पण संख्या मालिका असते. आणि मूळ संख्या याच्यावर सुद्धा किंवा संयुक्त संख्या याच्यावर सुद्धा एक अशी संख्या मालिका प्रश्न तुम्हाला दिला जातो. तर पहा, यात 1, 2, 3, 4 पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 2 हा त्याचा पर्याय आहे. लिहून घ्या. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. संख्या मान घ्या. 19, 91, 22, 32, 50, 64, 87, 93, 98. संख्या माझा झाली, लिहून घ्या. सूचना, या संख्यामालेत समसंख्या
या विषम संख्यापेक्षा कितीने जास्त आहे, कितीने जास्त आहे. पर्याय 1 2, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 0 आणि चौथा पर्याय आहे 1. आहे तर पहिली सूचना आहे समसंख्या आणि दुसरी सूचना आहे विषम संख्या. हे जर आपल्याला आलं तर हा प्रश्न सहज सुटेल. समसंख्या म्हणजे काय किंवा विषम संख्या म्हणजे काय ही कल्पना किंवा हे आपल्याला येणं आवश्यक आहे. समसंख्या कशाला म्हणतो? समसंख्या वाटलं तर खाली याच्या खाली लिहून घ्या. तुम्हाला सांगतो समसंख्या कशा ओळखायच्या. सम संख्या कशा ओळखतात समसंख्या? तर समसंख्येमध्ये काय असतं, त्याचे एकक स्थान म्हणजे शेवट उजव्या हाताचं पहिलं जे स्थान आहे त्याला आपण म्हणतो एकक स्थान. या एकक स्थानी कोणते अंक असले की त्याला समसंख्या म्हणून ओळखलं जाईल. तर एकक स्थानामध्ये कोणते अंक असावे तर 0, त्यानंतर 2 4 6 8. सोपं आहे. ह्या उजव्या बाजू आपण लिहितो त्या बाजूने एकच स्थान जे येतं पहिलं स्थान येतं तिथं कोणत्या अंक पाहिजे 0 2 4 6 8 असेल तर ती संख्या समसंख्या ओळखायची. किती मोठी संख्या असू द्या तुम्हाला तर एवढं फक्त पाहिजे. आणि मग विषम हे का नाही, विषम संख्या कशाला म्हणायचं? विषम संख्या हे एक लक्षात ठेवायचं. विषम संख्या कशाला म्हटलं जातं तर सोपं आहे. राहिले काय 1 3 5 7 आणि 9. इतकं सोपं आहे. हे अंक असले की ती संख्या विषम संख्या म्हणून ओळखली जाईल. आणि याच्यावर हा प्रश्न आहे समसंख्या आणि विषम संख्या कितीने जास्त ते आपण काढणार आहोत. त्याला आपण काय करू आता याच्यामध्ये अगोदर समसंख्या किंवा विषम संख्या काढून घेऊ. इथं लिहितो मी विषम संख्या. विषम काय विषम संख्यामध्ये 1 3 5 7 9 असं असेल तर त्या विषम संख्या. मग इथं अंक पहा 9 कशा काय आहे विषम. ती कशी देणार आपण विषम. इथं 1 आहे मग ती संख्या काय आहे विषम. 91 ही काय आहे विषम संख्या. हे इथं 2 आहे काय आहे सम संख्या. इथं सम 22 ही काय झाली सम संख्या. इथं दाखव 32 इथं किती आहे 2 ही काय झाली सम 32. 50 इथं आहे 0 0 तर असेल तर सम 50. 64 काय आहे सम संख्या. का बरं 4. 87 इथं 7 आहे. 7 असल्यामुळे काय विषम. 87 93 इथं 3 आहे मग आपण काय देणार विषम. इथं आहे 98 काय देणार सम. सम संख्या काढल्या विषम संख्या काढल्या. एक सोपा होतं त्याची मोजून घेऊ 1 2 3 4 5 हे किती बनल्या 5. विषम 1 2 3 4 हे किती बनल्या 4. आणि आता प्रश्न पहा सम संख्या या विषम संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. या सम संख्या विषम संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. तर याचा जर फरक काढला आपण तर तो फरक किती येणार आहे 1 येणार आहे. 1 हे त्याचं उत्तर आहे.
मग पर्याय कुठे दिसतो आपल्याला? इथे दिसतो 4 नंबरला. हे पर्याय क्रमांक 4. हे वाक्य घेऊन घ्या. समसंख्या कशाला म्हणायचं, विषम संख्या कशाला म्हणतात, असं जर प्रश्न आला तर तुम्हाला तो सुटेल. चला पुढे पुढचा प्रश्न. संख्या मला द्या. 9, 2, 8, 5, 4, 1, 3 एवढी संख्या मला आहे. पण प्रश्न कसा दिला पहा. या संख्या मालेतील पहिल्या 3 अंकांची बेरीज शेवटून 3 अंकांच्या बेरजेपेक्षा शेवटून 3 अंकाच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे. कितीने कमी अगर जास्त आहे. पर्याय 11 जास्त, 2 11 कमी, 3 10 जास्त आणि 4 10 कमी. दिला. अंकमाला छोटी आहे, सूचना फार मोठी दिली. पहिल्या 3 अंकाची बेरीज आणि सूचना एकदम सोपी आहे. शेवटून 3 अंकांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे. सूचना किती मोठी असली तरी थोडं थोडं वाचा. पहिल्या 1 2 3 म्हणजे पहिल्या 3 अंकांची बेरीज म्हणजे 9 2 8 बेरीज. शेवटून 3 शेवटी कोण आहे? 3 आहे. 1 2 3 इतका सोपा प्रश्न. हे 3 आणि हे 3 यांची तुलना आहे. एकदा सूचना समजली की प्रश्न सुटला. अंकांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अगर जास्त म्हणजे त्यांची बेरीज केली तर ते आपल्याला लगेच कळणार आहे. इतकं सोपं आहे. याची बेरीज 9 2 8 यांची बेरीज आपण करू शकतो. 9 10 11 आणि 8 ही झाली ही बेरीज झाली 19. ची बेरीज 4 5 6 7 8 ही किती झाली 8. इथपर्यंत आपण आलो. इथपर्यंत प्रश्न सुटला. कितीने कमी अगर जास्त आहे. मग आपल्याला या प्रश्नामध्ये काय करायचं आहे? कितीने कमी अगर जास्त त्याची वजाबाकी केली आपण, त्या आपल्याला त्याचं लगेच उत्तर सापडेल. मग याची वजाबाकी इथे आपण करू शकतो. 19 वजा किती आलं आपलं 8. किती उत्तर आले? हे 11. पण आता मोठा प्रश्न आपल्या पुढे तयार होईल. 2 पर्याय 11 जास्त 11 कमी. मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न समजून घेणं. 11 उत्तर आलं. मग हे आपण काय करणार? 11 जास्त 11 कमी याच्यातले एक हे तर येणार नाही आपलं.
मग 1, 2 मध्ये काहीतरी करणार आहोत. सूचना फार महत्वाची असते. पहिल्या 3 अंकांची बेरीज म्हणजे पहिल्या 3 अंकांची बेरीज किती आहे आपली 19 आहे. आणि दुसरी काय शेवटून 3 अंकांच्या बेरजेपेक्षा म्हणजे या 8 पेक्षा शेवटून बेरजेपेक्षा कितीने कमी. अगर जास्त 8 पेक्षा कितीने कमी आहे किंवा कितीने जास्त आहे तर 8 पेक्षा 19 काय आहे 11 ने जास्त आहे. म्हणजे पर्याय आपला हा. प्रश्न सोपा, प्रश्न अवघड असतो असं अजिबात नाही, पण आपलं लक्ष किती बारीक आहे त्या सूचनांकडे. आकलन किती झाले आपल्याला हा प्रश्न समजला किती, आकलन म्हणजे काय समजलं किती आपल्याला. मग आपल्याला ती सूचना जर समजली तर प्रश्न एकदम सोपा. फक्त घाई गडबड न करता तो प्रश्न तुम्ही तो सोडवला पाहिजे. आणि जी सूचना दिली ती सूचना नाही एकदा वाचा, दोनदा वाचा, शांत डोक्याने वाचा, ती आपल्याला समजते. मग आता प्रश्न आपल्याला इतका सोपा वाटत होता, परंतु काय होते सूचना आपण व्यवस्थित वाचायची, आपण समजून घ्यायची, आकलन करून घ्यायचं, प्रश्न सहज सुटतो. तर लिहून घ्या. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. अंक माझा घ्या 3, 5, 4, 3, 2, 3, 4, 5, 7, 2, 3, 4, 6, 3, 9, 2, 3, 5 या संख्यामध्ये लगतच्या 2 अंकांची बेरीज नऊ आहे. असे किती वेळा आले आहे. अरे 2 वेळा, दूसरा है 4 वेळा, तिसरा है 6 वेळा आणि चौथा पर्याय 3 वेळा. पहिला प्रश्न या सूचना लगतच्या 2 अंकांची बेरीज. हे पण समज लगतच्या शेजारच्या 2 अंकांची बेरीज 9 आहे. असे किती वेळा आले आहे. जी सूचना एकदा लक्षात आली की आपल्याला समजेल. लगत 3, 5 असं लगेच 4, 3 असं होणार नाही, 2, 3 असं होणार नाही, 4, 5 असं होणार नाही. उत्तर लगेच चुकणार आहे. 3, 5 दुसऱ्यांदा घेताना 5, 4 तिसऱ्यांदा 4, 3 असं घ्यावं लागेल. असं घेतलं तर उत्तर येईल 3, 5. याची बेरीज 5, 6, 7, 8 येणार नाही. 5, 4 याची बेरीज बाकी किती येणार आहे 9 येईल. या सूत्रानुसार 9. आता 4, 3 4
5 6 7 3 2 5 2 3 5 3 4 7 4 5 इथं दुसरं सापडलं. 5 7 12 7 8 9 5 3 4 नाही 4 6 10 होता 6 3 6 7 8 9 आता 3 9 9 10 11 12 नाही 9 10 11 नाही 2 3 4 5 नाही 3 आणि 5 किती होतात 8. अशा पद्धतीने आपल्याला किती जोड्या मिळाल्या 1 2 3 आणि 4. किती जोड्या मिळाल्या 4 जोड्या मिळाल्या. तर त्याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते 4 वेळा. तिथे एकच काळजी घ्या हा प्रश्न सोडवत असताना लगतच्या म्हटलं असे लगतचा शब्द आला की 3 हा अंक घेतला हा अंक घेतला दुसरा घेतला तर दुसऱ्या वेळेस तो शेवटचा अंक घेऊन पुढचा अंक घ्या तरच लगतच्या त्या संख्याची बेरीज अशा पद्धतीने तो प्रश्न सुटतो. तो प्रश्न सुटला हा जर आपण सोडला लगतचा सोडला तर उत्तर निश्चितपणे चुकेल. म्हणून सुटणीकडे लक्ष द्या. या प्रश्न लिहून घ्या. ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न. पुढची एक छोटीशी संकल्पना ही आपल्याला माहित असते पण त्याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो पहा. संख्यामाना 19 91 22 32 50 64 87 93 आणि 98 संख्या. वरील संख्यामध्ये तीनने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहे किती आहे. पर्याय 5 4 पर्याय 3 3 आणि पर्याय 4 2. प्रश्न द्या पहा काय सूचना आली. 3ने हा शब्द कळला की उत्तर सुटलं. निशेष निशेष म्हणजे काय तर त्याची भाग दिल्यानंतर त्याची वजाबाकी निशेष शून्य शून्य आली तर त्याला म्हणतात निशेष. इतका सोपा शब्द निशेष त्याची वजाबाकी शून्य आली अशी संख्या किती आहे हा साधा प्रश्न याच्यामध्ये सूचना आहे साधी. फक्त आपल्याला काही शब्दाचे जर अर्थ कळले नाही तरच उत्तर येईल. निशेष शब्दाचा अर्थ होतो की एखाद्या संख्येला भाग दिला तर त्याची बाकी ही शून्य आली पाहिजे. मी कोणत्या संख्येला आता 3ने भाग द्यायला सांगितलंय. आपण एक संख्या जर आपण पाहत गेलो आणि भाग देत गेलो तर आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवताना वेळ एकदम कमी असतो. 1 मिनिटाला आपण एक प्रश्न सोडवणार असतो तर त्यावेळेस आपल्याला थोडी युक्ती आली किंवा आयडिया असली क्लुप्ती माहिती असली की लगेच त्याचं उत्तर सुटतं.
आता 3ने भाग जाणारी संख्या ही कशी ओळखतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे. 3ने भाग जाणारी संख्या म्हणजे 3ची कसोटी काय आहे. 3ची कसोटी तर 3ची कसोटी सोपी असते की त्या अंकाची बेरीज केली आणि त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. ही 3ची साधी कसोटी. उदाहरण म्हणून 9 आणि 10 9 आणि 1 10 10 10ला 3ने भाग जातो का नाही. हे सोपं असतं. 3ची कसोटी तुम्हाला माहिती असेल तर उत्तर सहज सहज तुम्हाला काढता येईल की किती मोठी संख्या असू द्या त्या संख्येच्या अंकांची बेरीज आणि अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला की त्या संख्येला 3ने भाग जातो. ती 3ची कसोटी आहे. आता तुम्हाला लिहायचं असेल तर संख्यातील अंकाच्या बेरजेला 3ने निशेष भाग जाणे ही 3ची कसोटी आहे. संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने निशेष भाग जाणे. याची बेरीज किती होते. 10 जातो का नाही. 9 आणि 10 याची 10 होती. याची 4 होती. इथं याची 5 होणार आहे. ही 5 5च. इथं 10 याची 15 15 9 10 11 12 याची 17 17 तर पहा किंवा सोपं. याला जातो का नाही. ह्याला आला जातो का नाही. याला जातो का नाही. याला जातो का नाही. याला जातो का नाही. इथं नाही. इथं बाकी भाग जात. इथं 3ने भाग जातो. 12 नंतर 12ला जातो तर जात. इथं नाही. किती सापडले आपल्याला 2. मग आहे का त्या पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 2. इथे आपल्याला काय माहित पाहिजे होते या प्रश्नामध्ये 3ची कसोटी जर येत असेल तर ही संख्या मला तुम्हाला सहज सुटेल. लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न. संख्या मला घ्या 8 4 9 4 4 7 6 8 8 2 3 5 5 4 3 या संख्यामध्ये सम अंकानंतर लगेच सम अंक लगेच सम अंक असे किती वेळा आले आहे. असे किती वेळा आले आहे. पर्याय 1 5 वेळा 2 4 वेळा 3 3 वेळा 4 2 वेळा. सूचना घ्या. सम अंकानंतर लगेच सम अंक
हे अगोदर शोधून काढायचे. समांक कशाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे. हा समांक आहे आणि याच्यानंतर लगेच समांक हे पहिल्यांदाच आपल्याला दिसते बाबा. पहिली जोडी आपल्याला लगेच सापडते. आता समांक 4 आहे पण 9 हा समांक आहे का? नाही. मग ही जोडी त्या ठिकाणी तयार होणार नाही. 9 विषम समांक, इथं समांक, इथं लगेच समांक, लगेच आपल्याला दिसते समांक. इथं नाही. 7 आणि 6 दिसणार. पुढं 6, 8 हे पहा. इथं 6, 8 इथं पण लगेच 8 आणि 8. पुढं 8 आणि 2. 2 नंतर इथं नाही. 3 आणि 5 नाही. 5 आणि 5 नाही. 5 नाही. 4. 4 आणि 3 नाही. किती सापडले? 1, 2, 3, 4, 5. आहे का आपलं उत्तर 5? तेव्हा 1 हा एक सापडली जोडी. 2, 3, 1, 4 आणि ही शेवटची 5. पाहून घ्यायचं पुन्हा एकदा. बरोबर आले का उत्तर 5? पर्याय आहे का? तर आहे. 5 वेळा. अशा पद्धतीने समांक आणि त्यानंतर येणारे समांक अशी सूचना आपण जर घेतली तर त्या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर का. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही अंकमालिकेवरच्या ह्या सूचनानुसार कोणती सूचना देऊ द्या तुम्हाला, त्या सूचना समजून घ्या. याच्यामध्ये काय असतं तुम्हाला काय माहित असावं तर समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या, त्यानंतर लगत काय, त्याच्या अगोदर त्याची बेरीज, त्याची वजाबाकी, ह्या जर क्रिया जर आपल्याला आल्या तर हे 2 मार्क आपले कुठेही जात नाहीत. चांगला अभ्यास करा. निश्चितपणे आपल्याकडे फार वेळ आहे आणि त्या वेळेचा उपयोग करा. तुम्हाला जातात एक सूचना मी निश्चित करेन की तुम्ही प्रश्नपत्रिका पहा. मागची प्रश्नपत्रिका पहा. ही मागची प्रश्नपत्रिका जेव्हा पाहता तेव्हा तुमच्या एक गोष्ट निश्चित लक्षात येईल की कोणत्या घटकावरचे कोणते प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ गुणोत्तराचा एकच प्रश्न विचारला असतो. तुमच्या मनोर्यावर 3 प्रश्न विचारला असतं. हे टिपिकल त्या ठिकाणी दिलेलंच असतं. तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येतात. ती प्रश्नपत्रिका एकदा पहा आणि मार्ग एकदा कळला, तुम्हाला रस्ता एकदा कळला की त्या रस्त्याने जाणं सहज सोपं होतं. या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला निश्चितपणे यश येईल आणि यश येवो असा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. ठीक आहे. धन्यवाद.